व्यवसायदादा पवार गोडंगा सहकारी साखर कारखाना आपला 2023-24चा सीझन हा बंद राहिला. याचं मेन कारण असं आहे की गोडंगा सहकारी साखर कारखाना एमएससी बँकेकडे 65 कोटीचा प्रस्ताव मागणी केली होती. तर पहिल्या टप्प्यात त्यांनी आपल्याला 35 कोटी दिले आणि ते कारखान्याच्या हातात न देता त्यांनी बँकेने परस्पर सभासद आणि तुलनातून दिल्यामुळं कारखान्याचे कामगारांचे पगार असतात किंवा मटेरियलचे पैसे हातात न आल्यामुळं देता आले नाही. दुसरी गोष्ट की दुसरा एक हप्ता होता 27 कोटीचा आपण प्रस्ताव मागणी केली होती, परंतु ते आपलं खातं थोडंसं एमपी गेल्यामुळं त्यांनी आपल्याला 4.5 कोटी रक्कम भरायला लावली. मग संचालक मंडळाने ती रक्कम एकूण जमा करून भरली, पण 27 कोटी ती रक्कम भरून बी 27 कोटी न दिल्यामुळं आपला कारखाना चालू होऊ शकला नाही. आणि जर 27 कोटी जरी मिळाले असते तर गोडगंगा बंद झाला नसता. दुसरी गोष्ट आता एनसीडीचं जे कर्ज आहे तर त्या राज्यातल्या अनेक कारखान्यांना दिलेलं आहे, परंतु इतर कारखान्याला 1100 कोटीचं कर्ज आहे, काहींना 350 कोटी दिले, कोणाला 150 कोटी दिले, पण बाबा गोडगंगेला न दिलं. तर याचं कारण एकच आहे की आमदार अशोक पवार यांनी अजितदादाच्या पार्टीत न गेल्यामुळं आपलं ते कर्ज रोखले आहे. म्हणून दादांना एक विनंती आहे की संग्राम थोपटेंना तुम्ही तुमची मंडळी त्या ठिकाणी उभी केलेली आहे, म्हणून संग्राम थोपटे काँग्रेसचे असताना सुद्धा तुम्ही त्यांना कर्ज दिले. तसंच बा शिरूर तालुक्यातले अनेक सभासद आणि कामगारांनी तुम्हाला 40 वर्ष तुमच्यावरती प्रेम केले. आमची कामगारांची एकच विनंती आहे की दादा तुम्ही गोडगा कारखाना एनसीडीचे पैसे मंजूर करा आणि 2024-25 हा चांगला चालू झाला पाहिजे. यासाठी आम्हाला तुमची पुन्हा एकदा विनंती करा. हा सभासदांचा कारखाना आहे, हा तालुक्यातले कामगार जनतेचा कारभार आहे आणि एका संस्थेमुळे अख्खा तालुका उद्ध्वस्त. पण दादा आमची सर्व कामगारांची एकच विनंती, दादा तुमचे मतभेद बाजूला सोडा, पण तुमच्या वैयक्तिक दोषापोटी 10-20 लोकांसाठी तुम्ही अख्खा तालुका वेठी धरू नका अशी दादाला विनंती. या ठिकाणी दादाला परत एकदा विनंती करतो की तुम्ही हे कर्ज मंजूर करून गोडगा कारखाना चालू करण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो. तुम्हाला वाटते का अजितदादांमुळे हा कारखाना बंद पडलाय? निश्चितप्रमाणे दादाची मानवला सभा झाली, त्या सभामध्ये दादांनी स्पष्ट सांगितलं की बा मग कुठलाही कारखाना आल्याशिवाय कुणीच कारखाना चालू करू शकत नाही, दादांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं आहे. दुसरी गोष्ट सहकार मंत्री वळसे पाटील साहेबांनी यांनी गोडंगेच्या पहिल्या प्रस्तावाला मंजुरी दिली सहकार मंत्र्यांनी, पण ती दादाने फाईल अडवलेली आहे. म्हणून दादांची एक विनंती, दादांना आमची विनंती, दादा कारखान्यासाठी ही तालुक्याची संस्था तालुक्याची माता आहे, कारण एका संस्थेमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत्यात. म्हणून दादा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही त्या संस्थेला पैसे दिले पाहिजेत आणि गोडगा चालू झाला पाहिजे.